तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अलका घोडकेच किचन। आज आपण बनवलेली आहे खमंग आणि खुसखुशीत अशी पालकपुरी। तुम्हाला अशी पालकपुरी बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपी सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला साहित्य दाखवून घेते एकदा। पालकपुरी बनवण्यासाठी आपण इथे एक जुडी पालकाची घेतली होती। पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पालकपुरी खुसखुशीत होण्यासाठी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। आणि यामध्ये मी हिरवी मिरची, जिरे आणि लसूण असा बारीक ठेचून घेतलेला आहे। तीळ घेतलेले आहे थोडे टाकण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आणि हे ओवा घेतलेला आहे। आता आपल्याला सर्वात पहिले पालक कापून घ्यायची आहे बारीक। पालक आपल्याला कापून उकडून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कणिक मळतानाही सोपं जाईल आणि पटकन मळल्या जाईल कणिकही। जर असं आपण पालक टाकलं ना कापलेलं, तर मग आपल्याला पुऱ्या लाटताना अवघड जातं थोडंसं, त्यामुळे पालक थोडी उकडून घ्यायची। पालक उकडायला घालताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं, म्हणजे पालकाचा रंग हिरवागार जशास तसा राहतो। पालक 5 मिनिट उकडून घेऊ आणि तोपर्यंत आपण हे बाकीचे पीठ सगळे मिक्स करून कणिक मळायला घेऊ। मम्मी मी करू का? तू काय करते? हे टाकते का यामध्ये? मिक्स करते का? गव्हाचं पीठ टाकलंय आपण, यामध्ये रवा टाकलाय। आता हे आपल्याला सर्व असंच मिक्स करून घ्यायचंय। टाक ना, सर्वच टाक एकदम। आता हे पण टाक, तीळ टाक, ओवा आणि मीठ आपण भाजीमध्येच घातलेलं असतं आणि हिरवी मिरची बारीक करताना त्यामध्ये पण थोडं घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आता घालायचं नाही। किंवा मग नंतर एकदा कणिक मळली ना की नंतर एकदा तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ, रवा, तीळ, ओवा आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे। याला एकदा कोरडं असंच मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ सर्व पिठामध्ये मिक्स होतं। हिरवी मिरची बारीक करताना जे मीठ घातलं होतं ना ते मीठ आणि तीळ, ओवा सुद्धा मिक्स होतो। आणि हे बघा, इकडे पालकही मस्त गाळ शिजलेली आहे। आता आपण पालक पिठामध्ये टाकून पीठ मिक्स करून घेऊया। पहिले आपल्याला कणिक मळताना घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे, त्यामुळे पाणी घ्यायचं नाही, फक्त पालकमध्येच कणिक मळून घ्यायची आणि नंतर लागल्यास पाणी घ्यायचं। गरम असतं त्यामुळे थोडं हळूच। हे पालकचं उरलेलं थोडं पाणी आहे ते टाकून घेते। आता हे थोडं थंड झालंय, याला आता मळून घेऊ आपण। आपण पुरीला जसं कणिक मळतो ना घट्ट, तशीच मळून घ्यायची आहे अगदी। जर पुरीला घट्ट कणिक असेल तरच पुऱ्या खुसखुशीत होतात, नाहीतर मग पुरी तेल पण धरते आणि खुसखुशीत पण होत नाही। चला आता याला एकदा छान असं मळून घेऊ। हे बघा, पालकमध्येच असं कणिक घट्ट झालेली आहे, यामध्ये आता थोडं पाणी घेऊ। आणि हे बघा, इकडे मी अशी कणिक घट्ट मळून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्यानं सुद्धा पुरीला एकदम मस्त चव लागते। आता कोथिंबीर पूर्ण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि पुरीसाठी कणिक आता तयार आहे। आता याला आपण असं वरतून तेल लावून घेणार आहोत आणि 5 मिनिट असंच झाकून ठेवूया। आणि 5 मिनिटानंतर बघू, कणिक अशी मस्त भिजलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, अशी मस्त मऊसूत कणिक झालेली आहे। त्या पहिले गॅसवर आपल्याला तेल तापत ठेवायचे आणि नंतर पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। आणि हे बघा, पुरी लाटताना आपल्याला खाली थोडं पीठ टाकायचे आणि वरतून पण थोडंसं घ्यायचे आणि पुरी अशी जाडसर लाटून घ्यायची।
पुरी जर जाडसर असेल तरच ती एकदम खुसखुशीत होते आणि तेलात टाकल्यानंतर फुगते पण मस्त. आणि तुम्ही बघू शकता मी अशी जाडसर पुरी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला हिला तेलात सोडून घ्यायचे. मस्त अशी पुरी लाटून झालेली आहे. हे बघा, पोळीपेक्षा थोडी नॉर्मल अशी आपल्याला जाड करून घ्यायची. तेलही तापलेलं आहे आणि तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची. पहिले पण मी 2-3 तळून घेतल्या होत्या, पण इशूला खूप भूक लागली होती आणि तिने मग त्या खाऊन घेतल्या. आता ही 3 नंबरची पुरी आहे आणि ती पण अशी मस्त तळत आहे. हे बघू शकता तुम्ही. आता त्यावरती आपल्याला तेल सोडायचं वरतून, म्हणजे वरच्या साईडनं पण तळल्या जाते आणि पुरी पटकन फुगती. आणि हे बघू शकता तुम्ही पुरी कशी मस्त अशी फुगलेली आहे आणि एकदम खुसखुशीत दिसत आहे. आता उरलेल्या ही सर्व पुऱ्या आपल्याला याप्रमाणेच करून घ्यायच्या. आणि हे बघा, मस्त खुसखुशीत, खमंग आणि गरम गरम अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत. त्यासोबत तुम्ही एखादी चटणी किंवा मग दह्यासोबत खाऊ शकता. चला मग, आवडलीच असेल रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.